तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी या घडीची। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आहे। मंत्री धनंजय मुंडेंना लपून भेटलेलो नाही असं सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिलंय। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। कुणाच्याही मध्यस्थीने मुंडेंना भेटलेलो नाही असंही स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आता आपल्या सोबत आहेत। दादा, जी माहिती आपल्याला मिळतेय, सुरेश धस यांनी स्वतः सांगितलंय की त्यांची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भेटलेलो आहे। याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? कोणाला? सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडेंची विचारपूस करण्यासाठी त्यांना भेटले असं त्यांनी सांगितलेलं आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं? अरे बापरे, हे तर नवीनच ऐकायला मिळालंय आता हे राज्याला। आता पण मी काय बघितलं नाही त्याच्यावरती उत्तर देणं बघायच्या अगोदर बडे दादा अवघड आहे। नाही दादा, सुरेश धस यांनी स्वतः मान्य केलं मी भेटलो। ते स्वतः माध्यमांशी बोलले की मी त्यांना भेटलो, पण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो। लढा वेगळा, तब्येतीची विचारपूस करणं वेगळं असं ते म्हणाले। अच्छा, याच्यावरती जरा मी थोडंसं आणखीन बघतो। अचानक आपल्या बांधवाने सांगितलं, पण हे शॉकिंग आहे। कारण कुठंतरी एक समाज, गोरगरीब समाज कुठंतरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि एखाद्याकडून अपेक्षा करतोय आणि त्याच्यात असं काहीतरी फालतूपणाचं राजकारण व्हावं आणि गोरगरिबांना रस्त्यावरती संकटात सोडून, उन्हात त्यांचं घर पडलंय, त्यांना सोडून अशा काही घटना होतील हे राज्यांना अपेक्षित पण नाहीये कधी। परंतु आता ते बघितलंच नाही, त्यामुळं धसांनावरती काय प्रतिक्रिया द्यावा अगोदरच बरोबर नाहीये असं माझं तरी पण वैयक्तिक मत आहे। तुमची बातमी बडेदादा खोटी नाहीये, मी मान्यही करणार नाही की ती खोटी आहे, परंतु काही काही गोष्टी जे आम्हाला म्हणजे कानाला ऐकायला बरं वाटलं नाही आणि नजरेलाही पडत नाही आणि जे राज्याला बघायचं नाही किंवा ऐकायचं नाही अशा गोष्टी जर ऐकायला मिळायला लागल्या तर हे मात्र खरोखर थोडं शॉकिंगच आहे। परंतु आत्ताच विश्वास ठेवण्यापेक्षा मी थोडी घाई गडबड करत नाही। आपलं प्रतिष्ठित चॅनल आहे, आपल्याकडून कधीही चुकीची माहिती आतापर्यंत आलेली पण नाही आणि कधी येणार पण नाही। परंतु मात्र हे दुर्दैव आहे आणि शॉकिंग आहे, कारण प्रत्यक्षित हे न्यायाच्या तिकडं गीते कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल, इकडं संतोषभाई देशमुख असेल, सूर्यवंशी कुटुंब असेल, अशांनी मोठ्या प्रमाणातला विश्वास त्यांच्यावरती टाकलेला आहे आणि त्यावेळेस असे आता कशासाठी भेटी झाल्यात आणि कशासाठी नाहीत हे मला माहित नाही म्हणून त्यावर बोलत नाही, पण हे शॉकिंग आहे। बरं, हे धक्कादायक आहे म्हणताय, पण जर समजा अशा प्रकारची भेट झालेली आहे ते सांगतायत, तर तुम्हाला वाटतं टाळायला हवं होतं हे अशा प्रकारे आत्ताच्या परिस्थितीत? नक्कीच, कारण परिस्थिती दादा साहेब तशी आहे। कारण खूप म्हणजे आता मला ना शब्दच नाही तुमच्याकडून ज्यावेळेस ऐकतोय ना, तर हा राज्यासाठी शॉकिंग एक धक्का आहे। याला त्यांच्यासाठी तो आनंदाचा धक्का असू शकतो, त्यांच्यासाठी तो वेगळ्या राजकीय स्टंटाचा असू शकतो, फायद्याचाही असू शकतो, परंतु गोरगरिबांच्या न्यायाच्या प्रतीक्षेत जो संकटात डुबलेला समाज, गोरगरीब, त्यांनी राजकारण आणि सत्ता याच्याही पलीकडे त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे की एक जिवंत खमक्या माणूस जो सामान्य जनतेच्या न्यायासाठी लढतो, तो जर अचानक या पवित्र्यात आला तर समाजाला आणि गोरगरीब जनतेला धक्का बसतो।